हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅग्नेटिक सर्किटचे इम्पॉर्टंट टॉपिक्स बघणार आहे, जे की तुमच्या MSc BA आणि JEE प्रिपरेशनसाठी खूप यूजफुल राहणार आहेत. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. मॅग्नेटिक सर्किटमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला बेसिक्स माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्याशी रिलेटेड काही बेसिक टर्म्स असतील, डेफिनेशन्स असतील, ते माहीत असणं गरजेचं आहे. मग फ्लक्स आला, फ्लक्स डेन्सिटी आला, MMF आला. MMF म्हणजे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. ओके, त्यानंतर रिलक्टन्स आला, परमियन्स आला. त्याची युनिट्स काय काय आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, प्रत्येकाची डेफिनेशन माहीत पाहिजे तुम्हाला. त्यानंतर ॲनालॉगी विथ इलेक्ट्रिकल सर्किट्स, म्हणजे मॅग्नेटिक सर्किट जर आपण इलेक्ट्रिक सर्किट बरोबर कम्पेअर केलं तर कोणता पॅरामीटर हा कोणत्या पॅरामीटरशी ॲनालॉगस आहे किंवा सिमिलर आहे हे सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. यावर सुद्धा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर ओरिस्टिड्स लॉ, जर त्या लॉचं स्टेटमेंट काय आहे, आपण ते कुठे यूज करणार आहे, त्याचा इक्वेशन काय आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर लेन्स लॉ, त्याचं स्टेटमेंट काय आहे, कुठे यूज करणार आहे, त्याचे इक्वेशन काय हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर टाईप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स, मग तुम्हाला माहिती आहे की मॅग्नेटिक मटेरियलचे टोटल 3 टाईप्स पडतात. पहिला म्हणजे डायमॅग्नेटिक, दुसरा म्हणजे पॅरामॅग्नेटिक आणि तिसरा म्हणजे फेरोमॅग्नेटिक. मग कोणाची परमिएबिलिटी जास्त असणार आहे, कोणाची परमिएबिलिटी कमी असणार आहे, कोणाची परमिएबिलिटी मीडियम असणार आहे. ओके, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर कोणता मटेरियल आपण कुठे यूज करणार आहे, कोणता मटेरियल आपण जास्त यूज करणार आहे. ओके, ते तुम्हाला माहीत पाहिजे. प्रत्येकाचे एक्झाम्पल्स माहीत पाहिजेत तुम्हाला. तेच का आपण यूज केले याचं रिझनसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. ओके.